देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडलाय। स्थापित झाले आहे अशा एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह 22 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते। स्थापित झाले आहे अशा भारताच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। अजित पवारांनी आतापर्यंत तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। या शपथविधीच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत इतर केंद्रीय नेते उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं केबिन सज्ज झालं। केबिनच्या बाहेर अजित पवार आणि शिंदेंच्या नावाचे फलक लावण्यात आले। महायुतीच्या शपथविधीसाठी 30 ते 40 हजार आसनांची व्यवस्था करण्यात आली होती। मुंबईमध्ये आझाद मैदानावर भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। मुंबईच्या आझाद मैदानात राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा दिमाखात पार पडला। यानंतर राज्यभरात जल्लोष करण्यात आला। मुंबईतही ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्यामध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये मोठा जल्लोष करण्यात आला। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला गेलाय। महायुतीच्या शपथविधीनंतर रायगडमधील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। महाड शहरातून बाईक रॅली काढत कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्यात। तसंच शहरातल्या चौकात एकत्र येत फटाके फोडून आनंद व्यक्त केला। शपथविधीनंतर अकोल्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। फटाके फोडत कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर ठेका धरलेला आहे। एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केलाय। महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर सांगलीच्या मिरजमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतषबाजी करत मिठाईचं वाटप केलं। आमदार सुरेश खाडेंच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्या। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरात जल्लोष करण्यात आला। कोल्हापुरात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिरजकर किक्ती परिसरामध्ये स्क्रीन लावून सगळा सोहळा पाहिलेला आहे। शपथविधीनंतर यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केलाय। पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून घोषणाबाजी करत आनंद साजरा केलाय। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय। फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई भरून कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। राज्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला। देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडण्यात आले। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बीडच्या आष्टीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। मुंबईत मोठ्या उत्साहात शपथविधी सोहळा पार पडला। शपथविधीनंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केलाय। मुख्यमंत्री पदाची फडणवीसांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदेंनी शपथ घेतल्यानंतर नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरामध्ये फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली। दरम्यान गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केलाय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना नागपूर शहरात विविध ठिकाणी स्क्रीन्स लावण्यात आले। त्यांच्या शपथविधीचं लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवण्यात आलं। संघ मुख्यालयाजवळच्या बळकट चौकात देखील स्क्रीन्स लावण्यात आले। आझाद मैदानात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला। शपथविधीच्या सोहळ्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं। आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाचे नवे आयाम प्रस्थापित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। शपथविधीनंतर राज ठाकरेंनी नव्या सरकारचं अभिनंदन केलंय। ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलं। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांचं अभिनंदन केलं। ट्विट करत राज ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे।
राज्यातलं राजकीय वातावरण योग्य करण्याचा प्रयत्न करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. तर शपथविधी सोहळ्यासाठी सर्व विरोधकांना बोलावलं होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. 7 आणि 8 डिसेंबरला विशेष अधिवेशन होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष ठरवला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान काही खात्यांमध्ये बदल होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शपथविधीच्या नंतर अभिवादन केलं. यावेळी शिंदेंसह त्यांचे आमदारही उपस्थित होते. मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता कॉमन मॅन म्हणून काम केलं. आता उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे जबाबदारी वाढली असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तसंच आता DCM अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं शिंदेंनी म्हटलंय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर, मुंबई या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय एकत्र येतो. राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे. राऊतांनी भविष्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वाटचालीचा विचार केला तर चांगलं राहील अशी टीका परांजपे यांनी केली आहे. सरकारनं आता मराठा आरक्षणासाठी पावलं उचलली पाहिजेत असं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलंय. मराठा समाजाचं आरक्षण कसं टिकवणार हे सरकारनं सांगावं. माझा काही सल्ला मागितला तर मी सल्ला द्यायला तयार आहे असं संभाजीराजेंनी म्हटलंय. आजचा शपथविधी जनमतानं झाला नाही तर EVMच्या आशीर्वादाने झालाय असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केलाय. यांना फक्त खात्यांचं पडलंय, राज्याच्या जनतेचं नाही अशी टीका देखील त्यांनी केली. पुण्यामध्ये महाविकास आघाडीनं EVM विरोधात आंदोलन केलेलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या. पुण्यात महाविकास आघाडीनं EVMच्या विरोधात आंदोलन केलं. EVM मशीनमध्ये घोळ केल्याचा आरोप करत विधानभवनाच्या समोर आंदोलन केलंय. सुषमा अंधारे, प्रशांत जगताप आणि महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडलाय. सोहळ्याला मोठ्या नेत्यांनी उपस्थिती लावलेली आहे. शपथविधीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात सचिन तेंडुलकरनं देखील उपस्थिती लावली. यावेळी सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर देखील उपस्थित होते. मुंबईतल्या आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्यात अजय अतुलनं देखील उपस्थिती लावली होती. यावेळी अजय अतुल यांनी त्यांचं गाणं देखील सादर केलं. त्यांच्या गाण्यामुळे सोहळ्यात मोठा उत्साह पाहायला मिळाला.